राम राम मंडळी. गोविंदराज फार्म चोबळी या नावाने आपलं एक फार्म आहे. त्यामध्ये आपल्याकडे ड्रॅगन फ्रूट, पेरू तसेच जांभूळ अशा प्रकारची बागायती शेती आहे. तर त्या बागायती शेतीमध्ये दरवर्षी उन्हाळ्यामध्ये बागेची छाटणी होते. त्यानंतर आपल्याला खात घालणे अशा विविध प्रकारच्या उन्हाळी कामांची लगबग चालू होते. तर त्यासाठी आपण कमी लेबरमध्ये किंवा कमी खर्चामध्ये वेगवेगळी उपकरणं किंवा मशीन्स वापरून बागेची कामे सोपी करतो. तर सध्या बागेला खात घालण्याचं काम चालू आहे. दरवर्षी काय व्हायचं, 2-3 ट्रॅक्टर, ट्रॉली, त्यानंतर 7-8 माणसे एका कॅरेटमध्ये आपण भरून घ्यायचो हे खात. कॅरेटमध्ये भरल्यानंतर ते कॅरेट पूर्ण ट्रॉलीमध्ये लोड करायचे. परत बागेमध्ये जाणे. त्या बागेमध्ये गेल्यानंतर प्रत्येक झाडाच्या बुडाला किंवा बेडवरती खत पसरवण्यात यायचा. त्यामुळे लेबर वर्कही खूप होत होतं. सध्या लेबरचा तुटवडा ही प्रत्येक भागामध्ये जाणवून येतोय. तर त्यासाठीच आपण एक युक्ती केलेली आहे. तर यावर्षी आपण हे मशीन आणलेलं आहे. खात घालण्याचं यंत्र, मशीन किंवा थोडक्यामध्ये फर्टिलायझर स्प्रेडर सुद्धा म्हणू शकता. तर या मशीनमुळे होतंय काय, लेबर वर्क कमी होतोय आणि आणि कमी लेबरमध्ये कमी खर्चामध्ये व्यवस्थित काम होत आहे. प्रत्येक वेळी काय व्हायचं, खत व्यवस्थित स्प्रेड व्हायचं नाही किंवा एकाच जागी लेबर टाकून द्यायचे, व्यवस्थित पसरवायचे नाहीत. ते तेवढं थांबलेलं आहे. व्यवस्थित बागेची कामं सुरळीत चालू आहेत. तर दरवर्षी आपण काय करतो, हे कारखान्याची मळी आणतो, असा डेपो लावून ठेवतो. कधीही काय करायचं, ओली मळी किंवा ओला खात कधीही बागेला वापरायचा नाही. आता हे आपण काय केलेलं आहे, गेल्या वर्षी आपण मळी कारखान्याची आणलेली आहे एका जागेवरती. त्याचा डेपो लावलेला आहे आणि वर्षातून 3 ते 4 वेळेस JCBने हा खत किंवा ही मळी छान आपण मिक्स केलेली आहे किंवा त्याला ऊन दिलेलं आहे. ही जी ओली मळी होती ही पूर्णपणे कोरडी झालेली आहे. जसं की आपण चहापत्ती असते अगदी त्या प्रकारे होऊ द्यायची, कोरडी कोरडी. त्यामुळे बागेला त्याचा पटकन फायदा होतो किंवा बाग छान पिकअप घेते. तर ही आम्ही गेल्या वर्षी मळी आणलेली होती, त्याचा डेपो लावलेला होता. वर्षभर ही आपण मळी छान मुरू दिलेली आहे आणि छान कोरडीसुद्धा झालेली आहे. आपण आता हे मशीन आणलेलं आहे, त्याचसोबत हे लोडरसुद्धा आणलेलं आहे. म्हणजे JCBचं जसं बकेट असतं त्या प्रकारे हे लोडर आहे. आपण दुसऱ्या ट्रॅक्टरला हे लोडर लावलेलं आहे आणि त्या लोडरच्या साहाय्याने आपण डेपोमधून प्रत्येक वेळी JCB बोलवण्याची गरज नाही आहे. कारण छोटंसं जरी काम असलं तरी जास्त पैशामध्ये JCBवाला येण्यासाठी तयार होतो. कमी पैशामध्ये तो तयार होणारच नाही किंवा प्रत्येक वेळी आपल्या सोयीनुसार प्रत्येक वेळी बोलवा, चालू करा ही करण्याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही पाहू शकता इथे दुसऱ्या ट्रॅक्टरला आपण ही ट्रॉली किंवा हे लोडर लावलेलं आहे आणि या मशीनमध्ये किंवा या छोट्याशा ट्रॉलीमध्ये आपण हे भरत आहोत. अगदी पटापट होतं. 5 ते 6 लोडरने आपण 5 ते 6 बकेट जरी यामध्ये टाकलं ना तरी खूप होतं. आणि तुम्ही पाहू शकता आपण वरती डेपो लावलेला होता. डेपोमधून भरून हे घेऊन आलेलो आहोत आपण मशीन. आणि इथे आहे ही पेरूची बाग. ही बाग आम्ही 1 महिन्यापूर्वी छाटलेली होती. आता ती बाग छान थोडीशी फुटायला लागलेली आहे किंवा पानं यायला लागलेली आहेत. तर आता या बागेला काय गरज आहे, तर जास्तीत जास्त खाद्य किंवा त्याला अन्न हवं आहे छान वाढ घेण्यासाठी. तर आता आम्ही इथे हे खत स्प्रेड करत आहोत. तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित अगदी छान आणि एकसंध खत स्प्रेड होत आहे. एका जागी गठ्ठा आला किंवा एका जागी जास्त पडतोय, एका जागी कमी पडत आहे असंही होत नाहीये. तुम्ही पाहू शकता अगदी सुरळीत ही प्रोसेस होत आहे आणि जवळजवळ पूर्ण बेड कव्हर करत आहे. शक्यतो बाजूला जरी पडलं ना तरी चालेल, कारण या बागेंना आता बुडाला नाही तर बाजूला जिथं मुळं आहेत तिथं खाण्यासाठी जास्त गरज असते. किंवा तुम्ही पाहू शकता अगदी किती छान असा खात स्प्रेड होत आहे किंवा पसरत आहे. त्याला काहीच करण्याची गरज नाही आहे. लोडर मशीनने वरून भरून आणला आणि खाली छान बागेमध्ये व्यवस्थित असा आपण स्प्रेड करत आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. किंवा व्हिडिओ आवडला किंवा अशा छान छान व्हिडिओसाठी गोविंदराज फार्म चोबळी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला त्यावरती खूप छान अशा टिप्स मिळतील किंवा अशा मशीन्सबद्दल छान माहिती भेटेल. त्याचं वर्किंग बघायला भेटेल किंवा बागेची कशी काळजी घ्यावी किंवा बागेला उन्हाळ्यामध्ये आपण काय काय डोस भरतो, काय काय करायला पाहिजे, असं सगळं तुम्हाला यावरती पाहायला मिळेल. तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा किंवा पोहोचवा, जेणेकरून आपल्याबरोबर आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा या सगळ्या मशीन्सची किंवा शेतीमध्ये आधुनिकतेची छान ओळख होईल. तर सध्या खात घालतोय ही आपली आहे पेरूची बाग. तर ही 1 वर्षाची पेरूची बाग आहे. आपण गेल्या वर्षी सीझन घेतलेलं होतं 9व्या ते 10व्या महिन्यामध्ये. त्यानंतर आपण
ही बाग पूर्णपणे छाटलेली आहे. तर या बागेचं अंतर आहे 9x4 आणि आपण इथे अशा 2 नळ्या किंवा 2 ड्रिपच्या नळ्या टाकलेल्या आहेत पाण्यासाठी. आता झाडं वरचेवर मोठे होत आहेत, तर आपल्याला 2 ड्रिपच्या नळ्या हे लागतातच, कारण पुरेसं पाणी भेटायला हवं किंवा झाडांची पूर्णपणे छान वाढ व्हायला हवी. पूर्वी एक 3-4 महिने एक सिंगल नळी होती, पण आता आपण डबल टाकलेली आहे आणि यावरती आपण छाटणी झालेली आहे व्यवस्थित. तर एकूणच काय, ही मशीन खूप उपयोगी आहे किंवा बागेमध्ये अगदी पटापट आपण खत स्प्रेड करू शकतो. खूप लेबर लागत नाहीत. तुम्हाला जर या मशीनविषयी अजून डिटेलमध्ये माहिती हवी असेल, तर आपल्या चॅनलवरती आपला नंबर दिलेला आहे किंवा या व्हिडिओच्या शेवटी किंवा मध्ये-मध्ये आपला नंबर दिलेला आहे. गोविंदराज फार्म चोबळी किंवा गोविंद पाटील यांचा नंबर दिलेला आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती नक्कीच भेटून जाईल. व्हिडिओ आवडला किंवा हे मशीन आवडलं तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.